जळगावमध्ये विधान परिषदेसाठी चौरंगी लढत होणार आहे। या निवडणुकीसाठी मवियाचे शरद तायडे आणि त्यांच्या विरोधामध्ये महायुतीचे नंदकिशोर महाजन मैदानात होते। मात्र शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला। काल अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर देखील काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली। तर प्रहार संघटनेचे अनिल चौधरी देखील अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरल्यामुळे जळगावात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।